सकाळी 6 वाजलेपर्यंत हा ब्लॉक असेल. आज संध्याकाळपासून काम चालू होईल ते 10 दिवसापर्यंत, म्हणजे 27 तारखेपर्यंत असेल. सर, कॅडबरी जंक्शन देखील पुढच्या 10 दिवसासाठी बंद करण्यात येणार आहे, काय सांगाल? कॅडबरी वरती आपल्याला जे विव्याना समोरचं स्टेशन आहे, विव्याना समोरचं जे स्टेशन आहे मेट्रोचं, त्या स्टेशनवरच्या वरती गर्डरचं काम करणार आहेत. त्यासाठी त्यांनी 10 दिवसाचा ब्लॉक मागितलेला आहे. तो मुंबईवरून नाशिककडे जाणारी जी वाहिनी आहे त्याच्यावर तो बंद ब्लॉक असणार आहे आणि सर्व ट्रॅफिक आपण ब्रिजच्या खालनं डायव्हर्ट करणार आहोत. सर, उद्यापासून वाहतुकीमध्ये मोठ्या प्रमाणात बदल करण्यात येणार आणि हेवी व्हेकल ठाण्यामध्ये परवानगी म्हणजे येण्या जाण्याचं जे आहे ते वेळ ठरवलं, काय नेमका नियम ठरलाय, कसं प्रकारे संपूर्ण? उद्यापासून 18, 19 आणि 20 3 दिवस आपल्याला गायमुख घाटात जे मास्टिंगचं काम होतं त्याच्यावरती अजून एक लेअरिंगचं काम करायचं आहे. त्यासाठी पीडब्ल्यूडीने ब्लॉक मागितलेला आहे. तर आपल्याला त्या दरम्यान हेवी व्हेकल्स म्हणजे सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत आपल्याला हेवी व्हेकल्स आपण घोडबंदर रोडच्या दिशेने जाणारे जे घोडबंदर हेवी वाहनं असतील त्या सर्वांना आपण भिवंडी मार्गे डायव्हर्ट करणार आहोत. भिवंडी, कोणगाव आणि नारपुली मार्गे त्यांना डायव्हर्ट करणार आहोत. तिकडनं येणाऱ्या वाहनांचे आताच त्यांच्याशी बोलणं झालं, तिकडचे जे PI आहेत त्यांच्याशी बोलणं झालं, तर ते पण त्यांचे चिंचोटी मार्गे, खामण मार्गे आपल्याकडे डायव्हर्ट करतायत. शहरातील जे छोटे वाहनधारक आहेत जे त्या मार्गे जाणार असतील किंवा त्यांना काय सूचना असेल? सगळ्यांना सूचना असेल की त्यांनी सकाळी 7 ते 10च्या मध्ये ट्रॅव्हल करावं. 10च्या नंतर ऍक्च्युअल कामाला आपल्याला जास्तीत जास्त सुरुवात होणार आहे. हेवी व्हेकल आपण बॅनच करतोय, पण 10च्या नंतर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आपल्याला त्या रूटवर एक रस्ता पूर्ण बंद करून 2 लेन आहे, 2 लेन म्हणजे 4 लेन आहे, 4 लेन मधल्या 2 लेन बंद करून फक्त येणाऱ्या वाहिनीवरच जाणाऱ्या गाड्या जाणार आहेत. म्हणजे मीरा रोडकडनं ज्या येणारी वाहिनी आहे त्याच्यावरूनच परत गाड्या जाणार आहे. म्हणजे परत 20-20 मिनिटाचा ब्लॉक असेल तरी शक्यतो गरज असेल तरच त्या रोडवर ट्रॅव्हल करावं, अन्यथा त्यांनी इतर मार्गाचा वापर करावा.